मी वर्षा गाटकर, आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील। गढ़चिरौली में भूमि अधिग्रहण के विरोध में किसानों का बड़ा आंदोलन देखने को मिला। जिले के विभिन्न क्षेत्रों से आए हजारों किसानों ने कलेक्टर कार्यालय के सामने प्रदर्शन करते हुए सरकार की भूमि अधिग्रहण नीति का विरोध किया। किसानों का कहना है कि उपजाऊ कृषि भूमि को विकास परियोजनाओं के नाम पर अधिग्रहित नहीं किया जाना चाहिए। आंदोलनकारियों ने मांगे पूरी होने तक संघर्ष जारी रखने का ऐलान किया है। गढ़चिरौली जिले में गुरुवार को हजारों किसान अपने परिवारों के साथ सड़कों पर उतर आए। किसान बैलगाड़ियों, ट्रैक्टरों और अन्य वाहनों के जरिए कलेक्टर कार्यालय पहुंचे और भूमि अधिग्रहण के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। आंदोलन में महिलाओं, युवाओं, बुजुर्गों और बच्चों की भी बड़ी भागीदारी देखने को मिली। किसानों का आरोप है कि प्रस्तावित हवाई अड्डा, खनिज उत्खनन परियोजनाएं, औद्योगिक इकाइयां और अन्य विकास कार्यों के लिए उनकी उपजाऊ कृषि भूमि अधिग्रहित की जा रही है। किसानों का कहना है कि उनकी आजीविका खेती पर निर्भर है और जमीन छिन जाने पर हजारों परिवारों के सामने रोजी रोटी का संकट खड़ा हो जाएगा। आंदोलन स्थल पर बड़ी संख्या में बैलगाड़ियां और ट्रैक्टर खड़े दिखाई दिए। कई किसान परिवारों ने मांगे पूरी होने तक आंदोलन स्थल पर ही डटे रहने का निर्णय लिया है। आंदोलन को विभिन्न राजनीतिक दलों, सामाजिक संगठनों और स्थानीय नागरिकों का भी समर्थन मिल रहा है। किसान संघर्ष समिति ने आंदोलन को अनिश्चितकालीन घोषित करते हुए स्पष्ट कर दिया है कि जब तक भूमि अधिग्रहण से जुड़े फैसले वापस नहीं लिए जाते तब तक आंदोलन जारी रहेगा। वहीं कुछ किसानों ने आंदोलन को और तेज करने के लिए अनशन भी शुरू कर दिया है। हजारों किसानों की मौजूदगी के कारण कलेक्टर कार्यालय परिसर में भारी भीड़ जमा हो गई है। स्थिति को देखते हुए प्रशासन ने सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी है और पुलिस बल की अतिरिक्त तैनाती की गई है। अधिकारी लगातार हालात पर नजर बनाए हुए हैं। फिलहाल गढ़चिरौली में किसानों का यह आंदोलन सरकार और प्रशासन के लिए बड़ी चुनौती बनता दिखाई दे रहा है। अब सभी की निगाहें इस बात पर टिकी हैं कि सरकार किसानों की मांगों पर क्या फैसला लेती है और इस आंदोलन का आगे क्या असर पड़ता है। आइए देखते हैं, हमारे प्रतिनिधि गंगाधर शेडमाके ने कुछ किसानों से सीधी बात की है। आंदोलन चालू आहे आणि हे आपले तरुण शेतकरी म्हणून इथे आलेले आहेत, यांची आपण आज मुलाखत घेऊ। सर, आम्हाला आमची जमीन पुन्हा आम्ही द्यायचीच नाही। जमीन आमच्या बापाची आहे, आमच्या हक्काची जमीन आहे। आमचा प्रपंच हा जमिनीवर चालणारा प्रपंच आहे। आम्ही कोणाला बिलकुल जमीन देणार नाही। एमआयडीसी असो, कोणती काही असो, आम्ही बिलकुल जमीन देणार नाही। आम्हाला किती मोबदला दिला तरी चालेल, पण आम्ही बिलकुल जमीन देणार नाही म्हणजे नाही। तुम्ही पहिले आपला परिचय द्या आणि जो आंदोलनाला तुम्ही आलेले आहे तर कशासाठी आले? माझा परिचय रुपेश वासुदेव चौधरी, मुक्काम नवेगाव माल, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली। मी इथून एक शेतकरी आहे। मी जमीन आपल्याला मोबदला भेटला तरी आपण जमीन देणार। मी आंदोलनाला आलेलो आहोत, ही आंदोलनाला आमचा इथं मुक्काम आहे आणि आम्ही आमचा जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही। तुम्ही इथे आता आले आहे आणि आंदोलन इथे बसणार आहात आणि जो तुमचे लहान लहान मुलं आहेत, पाळीव प्राणी आहेत, ते मग कसे राहणार? आम्ही त्या पाळीव प्राण्याची तशी व्यवस्था करून आलेलो आहोत। आमचे लहान लहान मुलं सोबत आम्ही घेऊन येऊ, इथं आम्ही व्यवस्था केली आहे। आम्ही इथं राहू, लहान मुलं सुद्धा घेऊन आलेलो आहोत, आम्ही इथं राहणार आहोत। छोटे छोटे हे मुलं आहेत, त्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन आपली ताई इथे आलेली आहे आणि ताईची काय समस्या आहे ही आपण जाणून घेऊया। आम्ही इथं आपली शेती वाचवण्यासाठी लहान लहान मुले धरून आला आहोत। आम्हाला शेती आमची द्यायची नाही आहे, आम्हाला आमची शेती परत मिळायला हवी आहे। जर तुम्हाला जमिनीचा जर चांगल्यापणाने जर पैसे जरी मिळाले तर नाही चालणार का? आम्हाला ते जमिनीचे पैसे चालणार आहे, आम्हाला आमचा जीवन शेतीवरच अवलंबून आहे। आम्हाला आमची शेतीच हवी आहे, आम्हाला दुसरा काही नको, पैसा नको, काही नको, आम्हाला शेती पाहिजे। आम्ही शेतीवरच अवलंबून, आम्ही शेतीवरच लहानाचे मोठे ते स्वतः लहानही असतीलही तरी आपण स्वतंत्र आमच्या शेतीसाठी आम्ही जगणार आहोत आणि शेती नसेल तर आम्ही मरून जाऊ, शेतीशिवाय नाही जगू। म्हणजे शेती ही तुमची परंपरा आहे? ही शेतीच आमची परंपरा आहे आणि माझा हा दुःख असा आहे, माझे पतीही मृत्यू पावले तरी पण माझे हे लहान मुले आहेत, ती 10 वर्षाची 12 वर्षाची, तरी पण मी शेतीकडे आणि मुलाकडे पाहून मी हा माझा जीवन जगायची माझी इच्छा आहे आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली। हा शेतीच मला पाहिजे आहे, दुसरा काही नको। लाडके भाऊ म्हणून आपले देवेंद्रजी फडणवीसजी आहेत, त्यांनी तुम्हाला लाडकी बहीण म्हणून योजना एक काढलेली आहे। अशा बरेचशा तुम्हाला लाडकी बहिणीच्या योजना जे काढलेल्या आहेत
तर मग तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला ती लाडकी बहिणीची योजना नाही आणि आम्हाला कोणतीच योजना नाही पाहिजेत आहे. आम्हाला फक्त आमची शेती पाहिजे आणि आमच्या मुलांचा आम्हाला उद्धार पाहिजे पूर्ण सर्व जीवनाचा. हे होते आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि या बहिणींचं म्हणणं आहे की बाबा सरकारने आम्हाला लाडकी बहिणा जरी योजना बंद केली तरी चालेल, पण आम्ही जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही असं म्हणून यांचा म्हणणं आहे. आणि हे चिमुकले लेकरं घेऊन आज इथे आंदोलनाला आलेले आहेत. जिल्हा कार्यालयाच्या समोर आंदोलन आलेलं आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आमचे मुरलीधर महाराज आलेले आहेत. आपण यांची मनोगत हातात नाही घ्यायचं. जय जवान जय किसान, भारत माता की जय. मी संत श्री मुरलीधर महाराज. आज आपल्याला एक दिसतोय आहे आणि सगळ्यांनाच कळतो आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या जागेवर अतिकृत हल्ला करणे आणि आमच्या शेत्या आपल्या जबरमताने घेऊन जाणे हे इतकं पट असत्य दिसतो आहे. याकरता कास्तकारांच्या पाठीमागे आम्ही सदैव उभे आहोत. मी मागच्या एका आंदोलनामध्ये ज्यावेळी मुंडन आंदोलन होतं त्यावेळी मी 35 वर्षाच्या पोटी मी माझ्या केसाचा बलिदान दिलेला होता. तो यासाठी दिला की माझा कास्तकार वाचायला पाहिजे, कारण शेती वाचली तर आम्हाला अन्न मिळेल, आमचं आयुष्य घडेल. आमची शेती म्हणजे नाही, आमचं इथून हजारो पिढी आमची टिकून चालण्याचा आमचा हा रथ आहे. आणि हा रथ मोडण्यासाठी जेव्हा शासन आणि प्रशासन आपली दोरी बांधून आम्हाला खिचण्याचा प्रयत्न करतोय, हे आम्हाला नको आहे. आम्हाला आमची शेती द्यायची नाही. आणि म्हणूनच आजच्या या ठिय्या आंदोलनासाठी मी सदा माझा सहमत व पूर्णपणे सपोर्ट व पाठिंबा आहे. यावेळेस कुणालाही कुठेही मला कोणत्याही ठिकाणी उभं राहायचं मिळेल तर मी राहायला तयार आहे. आणि मी कास्तकारांच्या पाठीमागे आहे. माझ्या कास्तकार मायबापांचा हक्काचा वाटा कोणी हिरू नये याकरता सदैव आम्ही आपल्या आयुष्यभर या लढ्यात. मला एक कळलं या ठिकाणी आल्यानंतर की आजपर्यंत भारतामध्ये आम्ही क्रांत्याच करत आलो. प्रत्येकाला क्रांती करावं लागतायत. तळ्यासाठी, पाण्यासाठी, जंगलासाठी, जमिनीसाठी, नाना पर्या गोष्टीसाठी आम्ही काय करतो? क्रांती करतोय. माझा देश असं वाटते की माझी भारत माता क्रांती करत करत लाल होत पिवळी होतच चालेल का? याकरता कुणीतरी एक योद्धा समोर यावा आणि माझ्या या मायचा भार, माझ्या या कष्टकरी बापाचा भार हरवून द्यावं. आणि त्यावर एक म्हणतात भारत सोने की चिडिया. सोना म्हणजे काय? आमची ही म्हणतात ना, सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती, हे बोलणारा आम्हाला जो राष्ट्रगीत सांगल्या जाते काय तो खोटा आहे आणि आम्ही खोटे आहोत? अरे आमची माय हिरवून नेण्यासाठी तुम्हाला थोडस लाज वाटू द्या. कृपया शासनाला व सरकारला माझी विनंती आहे, मी पदर पसरतो की माझ्या या मायबापांची शेती नेऊ नये. आणि यांना जर तुम्हाला एवढीच आवडली असेल तर त्याच्यासाठी आमच्या भविष्यासाठी इथून 100 वर्ष आम्ही पुन्हा कसे जगलो पाहिजे ते आम्हाला पैसा नको आहे, आम्हाला आमचा भविष्य देतील हेच अपेक्षा मी ठेवतोय. आणि जर या अपेक्षेसाठी माझा सरकार तयार असेल तर आम्ही बघू, आम्ही पण विचार करू. कारण 2-2 हात झालंच पाहिजे, विचार मंथन झालंच पाहिजे. या मंथनाने पुढे काय निघेल, पण जोर जबरदस्ती करून आम्हाला आमची जमीन आमची हिरवून नेण्याचा तुम्हाला कुठलाही कायद्याने किंवा अधिकार नाही. आणि संविधानात सुद्धा हा अधिकार नाही. प्रत्येकाला आपली आपली मेहनत व आपला आपला अधिकार घेण्याची हक्क आहे. तो हक्क आम्ही सोडणार नाही आणि आम्ही या आंदोलनातून हटणार नाही. आणि सदैव यशा क्रांती आम्ही करत राहू, कारण आमचा देशच क्रांतिकार आहे, आमचा देशच क्रांतिकार आहे. जय हिंद, जय भारत. एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद, किसान एकता जिंदाबाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.